महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत। नमस्कार, मी ज्योती। गरजा महाराष्ट्र न्यूज मध्ये आपलं स्वागत। सर्वप्रथम एक नजर टाकूया आजच्या हेडलाईन्सवर। दिल्लीतील ओपिनियन पोलमध्ये भाजपचे सातत्याने पिछेहाट होत असल्याने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने भाजपला दिला धोक्याचा इशारा। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुखपत्र असलेल्या ऑर्गनायझरमधून देण्यात आला इशारा। बलात्कार विरोधातील जनजागृतीसाठी तरुणीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर। व्हिडिओमध्ये उपहासात्मकरित्या बलात्कार करणाऱ्या नराधमांना तरुणींनी सुनावलं। आणि गडचिरोली जिल्ह्यात करोडो रुपयांचा शिष्यवृत्ती घोटाळा गडचिरोली क्राईम ब्रांचने आणला उजेडात। गरजा महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत। आता बातम्या विस्तृतपणे। दिल्लीमधल्या ओपिनियन पोलमध्ये भाजपची सातत्याने पिछेहाट होताना दिसते। यात भरीसभर म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने भाजपला धोक्याचा इशारा दिलाय। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुखपत्र असलेल्या ऑर्गनायझरमधून हा इशारा देण्यात आलाय। दिल्लीतील जनमत फारसं अनुकूल दिसत नव्हतं, यामुळे चिंताग्रस्त झालेल्या भाजपने अखेर किरण बेदींना आणले अशी कबुलीच संघाच्या मुखपत्रातून देण्यात आली आहे। केवळ 49 दिवसात खुर्ची सोडून गेल्यामुळे आपचे संयोजक अरविंद केजरीवाल यांच्यावर दिल्लीतली जनता नाराज आहे। मात्र त्याचवेळी भाजप ही फारशा समाधानकारक स्थितीत नाही असंही ऑर्गनायझरमधील लेखात म्हटलं आहे। भाजप नेत्यांकडून दिल्लीतील प्रचारात होणारी टीका ही देखील अत्यंत नकारात्मक असल्याचंही या मुखपत्रातून म्हटलं आहे। शिवाय दिल्ली लोकसभा आणि त्यानंतर कंटोनमेंट निवडणुकांमध्ये झालेल्या निवडणुकीत अपयश मिळूनही आपने आपले संघटन ढिलं होऊ दिलं नाही अशी स्तुती या लेखात करण्यात आली आहे। विशेषतः गरीब वर्गात आपला अधिक पाठिंबा मिळण्याची शक्यता आहे असं ऑर्गनायझरच्या या लेखात म्हटलंय। दिल्लीसह संपूर्ण देशामध्ये महिला स्वतःला असुरक्षित समजतात। दररोज बलात्काराच्या घटना घडत असतात। कुठे 3 महिन्यांच्या नवजात मुलीवर तर कुठे 90 वर्षांच्या वृद्धेवर। नराधमांना आता काहीच उरलं नाही। जेव्हा व्यक्तीच्या नजरेतील पाणी संपतं तेव्हा कदाचित कायद्याचं आणि समाजाचं भय त्याच्या मनातून संपून जातं। बलात्कार केल्यानंतर स्वतःला कामदेव समजणाऱ्या या नराधमांमधील माणूसपण कधीच मेलाय। बस ट्रेन एवढंच नव्हे तर फ्लाईटमध्ये हे नराधम महिलांना सोडत नाहीत आणि हा समाज या समाजातील लोक सर्व पाहून गप्प बसतात। समाजातील अशा नराधमांना त्यांच्या कृत्याबाबत सांगण्यासाठी आणि झोपलेल्या समाजाला जागृत करण्यासाठी माधुरी देसाई नावाच्या तरुणीनं एक व्हिडिओ सोशल मीडियावर टाकलाय। या व्हिडिओमध्ये तरुणीनं उपहासात्मकरित्या बलात्कार करणाऱ्या नराधमांना सुनावलं आहे। काश्मीर खोरं बर्फवृष्टीने गोठलंय। श्रीनगरपासून गुलमर्ग, सोनमर्ग, पहलगाम परिसरात 3 इंचापर्यंत बर्फवृष्टी झाली। श्रीनगर ते जम्मूला जोडणारा नॅशनल हायवे क्रमांक 1 दुसऱ्या दिवशीही बंद ठेवण्यात आलाय। हिमाचल, कुल्लू मनाली आणि किन्नौर परिसरात ही बर्फवृष्टी सुरूच आहे। जम्मू काश्मीर, हिमाचल, उत्तराखंडात 3 फेब्रुवारीपर्यंत पाऊस आणि बर्फवृष्टीचा इशारा दिला आहे। 3ही राज्यात अलर्ट जारी करण्यात आलं असून 2500 मीटरपेक्षा जास्त उंचावर राहणाऱ्या नागरिकांनी घराबाहेर पडू नये असा इशाराही देण्यात आलाय। वळूया पुढील बातमीकडे। जळगावातील रामानंद नगर पोलीस स्टेशनला दाखल गुन्ह्यात भाईचंद हिराचंद रायसोनी BHR पतसंस्थेचे चेअरमन प्रमोद रायसोनी यांच्यासह डॉक्टर हितेंद्र महाजन, सुखलाल माळी आणि नंदकुमार ललवानी या चौघांना राहत्या घरून रामनंद पोलिसांनी अटक केली आहे। BHR पतसंस्थेच्या राज्यभरात शाखा आहेत। ठेवीदारांना त्यांच्या ठेवीची रक्कम गेल्या वर्षभरापासून मिळत नसल्याने ठेवीदारांनी वेळोवेळी आंदोलने करून पतसंस्थेचे चेअरमन यांना अटक करण्याची मागणी करण्यात आली होती। जळगावातील सेवानिवृत्त शिक्षक शिवराम चावदास चौधरी यांनी आपल्या सेवानिवृत्तीचा पैसा BHR पतसंस्थेत मुदत ठेवीवर ठेवला होता। मुदत पूर्ण झाल्यानंतर चौधरी यांनी आपले 17,02,574 रुपयांची मागणी वेळोवेळी संस्था संचालक, व्यवस्थापक आणि संचालक मंडळाकडे केली। या संदर्भात चौधरी यांनी शेवटी रामानंद पोलिसात प्रमोद भाईचंद रायसोनी, दिलीप चोरडिया, मोतीलाल गिरी, सूरजमल जैन, दादा पाटील, भगवान पाटील, राजाराम कोळी, भगवान वाघ, हितेंद्र महाजन, नंदकुमार ललवानी, शेख मजान यांच्यासह 2 महिलांविरुद्ध गुन्हा दाखल केलाय।
यानंतर पोलीस निरीक्षक अशोक सादरे यांनी आपल्या सहकार्यांसह BHR पतसंस्थेचे चेअरमन प्रमोद रायसोनी यांच्यासह डॉक्टर हितेंद्र महाजन, सुखलाल माळी, नंदकुमार ललवानी यांना राहत्या घरून अटक केली आहे। अटक केलेल्या आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आलं असून सुनावणी सुरू आहे। विशेष म्हणजे रायसोनी विरुद्ध याआधी पुण्यातील डेक्कन, निगडी, बारामती, नारायणगाव, अंजनगाव, सुरजी आदी या ठिकाणी गुन्हे दाखल आहेत। सुमारे 6,000 कोटींच्या व्यवहारांवर डल्ला मारून बसलेल्या आणि पोलिसांना तसेच कायद्याला आपल्या खिशात घालून मोकाट फिरणाऱ्यांची भाषा करणाऱ्या मस्तवाल BHR पतसंस्थेच्या विद्यमान संचालक आणि पदाधिकाऱ्यांना हा मोठा झटका आहे। जळगाव जिल्ह्यातील रामानंद नगर पोलीस स्टेशन येथे श्री शिवराम चौधरी यांनी तक्रार दिली होती। त्यांनी भाईदास हिराचंद रायसोनी मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीमध्ये सुमारे 15.5 लाख रुपयाची ठेव ठेवली असताना 1 वर्षाच्या मुदतीकरता त्यांना ती वेळेत त्या ठिकाणी मिळाली नाही। त्यांचा त्या ठिकाणी विश्वासघात करून ती रक्कमेचा साधारणपणे 17 लाख रुपयाचा अपहार करण्यात आलेला आहे। अशा प्रकारची तक्रार प्राप्त झाल्यावरून पोलीस स्टेशनला भादवी कलम 420, 409 आणि महाराष्ट्र ठेवीदाराचे हितनियम अधिनियम 1999 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। त्याच्यामध्ये प्रमोद भाईचंद रायसोनी व त्यांच्यासोबतचे इतर 12 जण यांना अटक करण्यात आली आहे। गडचिरोली जिल्ह्यात करोडो रुपयांचा शिष्यवृत्ती घोटाळा गडचिरोली क्राईम ब्रांचने उजेडात आणलाय। सदर शिष्यवृत्तीची उचल करणाऱ्यांसाठी विद्यार्थ्यांच्या बोगस स्वाक्षऱ्यांसह अधिकाऱ्यांचे बोगस शिक्केही तयार करण्यात आले। या घोटाळ्याची व्याप्ती केवळ गडचिरोली पुरताच नसून राज्यात सर्वच जिल्ह्यातील आदिवासी विकास विभाग आणि समाज कल्याण विभागाच्या वतीने सुरू असलेल्या संस्थांमार्फत हा घोटाळा होत असल्याचं एकंदरीतच चित्र दिसत असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे। देशाच्या 25 अतिमागास आणि 125 नक्षलग्रस्त जिल्हा तसेच निसर्गाने नटलेल्या गडचिरोली जिल्ह्यात केंद्र आणि राज्य शासनामार्फत जिल्ह्यातील आदिवासी आणि गैर आदिवासी युवक युवती तसेच गावच्या विकासासाठी करोडो रुपयांचा निधी येत असतो। मात्र या निधीवर जिल्हा प्रशासन आणि स्थानिक प्रशासनाचा कोणत्याही प्रकारचं लक्ष नसतं, म्हणूनच करोडो रुपयांचा निधीचा घोटाळा होतो। गडचिरोली जिल्ह्यात मागील 2-3 वर्षापूर्वी तांत्रिक शिक्षण देणारी महाविद्यालये सुरू झालीत। काही ठिकाणी नामशेष असलेल्या या महाविद्यालयांनी आदिवासी विकास विभाग आणि समाज कल्याण विभागाची संगनमताने शासनाचे कोट्यवधी रुपये लाटले आहेत। महाविद्यालयाने नियमानुसार असलेल्या प्रवेश क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थी दाखवलेत। सोबतच त्यांच्या नावाने शिष्यवृत्तीची आवेदने सादर करून कोट्यवधी रुपयांची उचल केली। या प्रकरणात क्राईम ब्रांचने पोलीस निरीक्षक रवींद्र पाटील यांनी राष्ट्रभाषा ज्ञान मंडळ या संस्थेवर कारवाई करून 6 जणांना अटक केली आहे। तर 9 संस्थेचे पदाधिकाऱ्यांसह 18 जणांवर गुन्हा दाखल केले असून ते आरोपी अजूनही फरार आहेत। हा जो स्कॉलरशिप घोटाळा आदिवासी प्रकल्प विभागाचे अधिकारी यांनी उघडकीस आणला होता। त्या अंतर्गत 9 गुन्हे आपण दाखल केलेले आहेत जिल्ह्यामध्ये। विविध टेक्निकल इन्स्टिट्यूट आहेत त्यांच्या विरोधात आणि त्यामध्ये 409 सेक्शन 409, 420, 465 फोर्स डॉक्युमेंटचे सेक्शन्स आहेत। यामध्ये डिस्टंट एज्युकेशनचे जे काही टेक्निकल कोर्सेस हे इन्स्टिट्यूट चालवत होते आणि त्यामध्ये त्यांनी पोस्ट डॉक्युमेंट बनवून म्हणजे विद्यार्थ्यांची संख्या दाखवून त्यांची शिष्यवृत्ती संस्थाचालकांनी उचललेली आहे। साधारणपणे या घोटाळ्याची आमच्या जिल्ह्यातली व्याप्ती 15 ते 20 कोटी रुपये त्यांनी उचललेले आहेत विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीमध्ये आणि पुढील तपास चालू आहे। अजून गुन्हे दाखल करण्याचंही प्रोसेस सुरू आहे। जसं तपासाची प्रगती होईल आम्ही आपल्याला ह्यांना जे विविध टेक्निकल इन्स्टिट्यूटनाचे असेच इन्स्टिट्यूट सर्व महाराष्ट्रभर पण आहेत। त्यामुळं त्या जिल्ह्यामध्ये आदिवासी विकास विभाग असेल किंवा समाज कल्याण विभाग आहे त्यांनी तिथं त्यांचंही हे चालू आहे प्रोसेस तपासाचं आणि तिथं गुन्हे दाखल होऊ शकतात त्या जिल्ह्यामध्ये आणि कारवाई होऊ शकते। प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण घेणाऱ्या तालुक्यात विद्यार्थ्यांचं उत्पन्नाचं प्रमाणपत्र मात्र नागभीड तालुक्यातून घेतल्याचं दर्शवण्यात आलंय।
जवळपास सर्वच महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती अर्जासोबत जोडलेल्या प्रमाणपत्रावर नागभीड तहसीलदारांच्या स्वाक्षऱ्या आहेत, मात्र या स्वाक्षऱ्या जुळत नाहीत. काही आवेदनपत्रांवर एकाच विद्यार्थ्यांचे फोटो 2-3 आवेदनपत्रावर लावण्यात आलेत. तरीही सदर विभागाने शिष्यवृत्ती मंजूर केली आहे. हे विशेष एवढंच नाही तर विद्यार्थ्यांचे बँक खातेही अजब क्रमांकाचे असल्याचं दिसून आलंय. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून पोलिसांनी तहसील कार्यालयाचे बोगस शिक्केही जप्त केलेत. हा प्रकार आदिवासी विभागाचे प्रकल्प अधिकारी शिवशंकर यांनी उघडकीस आणून गडचिरोली जिल्ह्यातील काही संस्था चालकांवर पोलीस स्थानकात तक्रार नोंदवण्यात आली आहे. गडचिरोलीला होती, तिथे आम्ही म्हणजे एजंट म्हणून काम केलं. तिथे ॲडमिशन आणायचं गावोगावी जाऊन विद्यार्थ्यांना, म्हणजे जो विद्यार्थी नाही बी आला तरी पण संस्थापक आम्हाला सांगायचा, नाही बी आलं तरी त्यांची ॲडमिशन घ्यायचा. त्यांना आम्ही 2300 रुपये स्कॉलरशिप देऊ आणि त्यांना डिप्लोमा देऊ, जो कॅम्प्युटर हार्डवेअर आहे, इलेक्ट्रिशियन, फिटर. पण ते डिप्लोमे काही विद्यार्थ्यांचे आले आणि काही विद्यार्थ्यांचे अजूनपर्यंत काही आले नाही. नाही, गडचिरोली जिल्ह्याला आम्ही ॲडमिशन वगैरे दिला नाही. अर्जुनीकरिता म्हणून आमच्याकडून ॲडमिशन घेतला त्यांनी, पण ते फॉर्म गडचिरोलीला टाकत होते का किंवा गोंदियाला टाकत होते किंवा भंडारा टाकत होते ते आम्हाला सांगत नव्हते. ते बातमी आहे भुसावळमधून. भुसावळ तालुक्यातील कंडारी गावात महिलांनी आक्रमक होऊन हिमतीने 60 ते 70 हजारांचा अवैध दारूचा लपवलेला साठा दारू विक्रेत्याच्या छतावरून तसेच नदीपात्रालगत जमिनीखालून उकरून काढलाय. स्वतः दारूचा साठा घेऊन गावातील महिलांनी 2 ट्रॅक्टर भरून गावकऱ्यांसोबत भुसावळ शहर पोलीस स्टेशन गाठले. पोलीस स्टेशन समोर प्रचंड आक्रोश करत दारू विक्रेत्यांवर तीव्र कार्यवाही करावी याकरिता पोलीस स्टेशन समोर ठिय्या आंदोलन केलं. भुसावळ तालुक्यातील कंडारी गावात दारूबंदीसाठी गावातील महिलांनी आक्रमक भूमिका घेत स्वतः अवैध दारू पकडून पोलिसांच्या स्वाधीन केली. गावातील दारू विक्रेत्याने लपवलेला अवैध दारूचा साठा बाहेर काढत सर्रास विक्री होत असताना महिलांनी दारू विक्रीकरिता मनाई केली. मात्र विक्रेत्यांकडून महिलांना शिवेगाळ करण्यात आली. यावेळी संतप्त महिलांनी विक्रेत्याच्या छतावर भरलेल्या हातभट्टीचा दारूचा कॅन आणि नदीपात्रालगत जमिनीखाली दाबून ठेवलेला अवैध दारूचा साठा महिलांनी पकडून शहर पोलीस स्टेशन समोर आणून टाकला. यावेळी संतप्त महिलांनी दारू विक्रेत्याला अटक करणार नाही तोपर्यंत पोलीस स्टेशन समोर हलणार नाही असं हट्ट करत ठिय्या आंदोलन केलं. अखेर पोलिसांनी महिलांना त्वरित कार्यवाहीचं आश्वासन दिल्यावरच संतप्त महिला शांत झाल्या. आणि त्यानंतर आम्ही सर्व महिलांनी ठरवलं की बुवा इथेच कुठे वीटभट्टीच्या राखेमध्ये देशी दारूच्या क्वाटरी, काही धाब्यावरती काही आपली कॅन सापडली, 50-60 हजाराचा माल सापडलेला आहे. आणि आम्ही त्यानंतर सुद्धा आम्ही कॉल केला पोलीस स्टेशनला, तरी पण त्यांनी काही ऍक्शन घेतलं नाही. दारूमुळे म्हणजे आमच्या घरामध्ये कोण्या टायमाला खायला असतं, कोण्या टायमाला नसतं. आणि माणूस मनमंतीतला म्हणजे मारझोड करतो. कर्ज काढलं 40,000 रुपये तर सगळं दारू मध्येच वाया गेलं. तर म्हणजे टायमावर आत्महत्या करायची बारी येते ना. म्हणजे दारू बंद झाली पाहिजे. मुंबईमध्ये अशी एक टोळी सक्रिय आहे जी ATMच्या बाहेर उभी राहून पैसे काढत असलेल्या लोकांना बघत आहे. काही वृद्ध लोकांना बघून ATM मध्ये जाऊन आपल्या जाळ्यात अडकवून त्यांच्याकडून पैसे उकळवण्याचा प्रयत्न करत आहेत. अशाच एका टोळीतील एका आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे, ज्याने 22 जानेवारीला एका महिलेसह युनियन बँकेच्या ATM मध्ये चोरी केली होती. CCTVच्या आधारे पोलिसांनी या आरोपीला अटक केली आहे. या CCTVला पाहून महिला ATM मध्ये पैसे काढत होती. यामध्ये एक व्यक्ती त्या ठिकाणी उपस्थित होता. तो फोनवर बोलत दुसऱ्या मशीनवरून पैसे काढण्याचं नाटक करत आहे. यावेळी अजून एक व्यक्ती आत येतो. मदतीच्या बहाण्याने दोघेही महिलेला बोलण्यामध्ये गुंतवतात. महिलेला दुसऱ्या मशीनवर पाठवून तिच्या पहिल्या मशीनमधून 10,000 रुपये काढतात. जशी महिला फोनवर पैसे निघाल्याचा मजकूर वाचते तोपर्यंत हे दोन्ही आरोपी तिथून फरार होतात. महिला ATMच्या आतच होती की तिच्या मोबाईलवर 10,000 रुपये निघाल्याचा मजकूर आला. यानंतर ही महिला कस्तुरबा पोलीस स्टेशनमध्ये गेली. पोलिसांनी ही तक्रार दाखल करून CCTVच्या आधारे शिवकुमार शर्माला अटक केली आणि त्याच्या मित्राचीही कसून चौकशी केली जात आहे. ये जो अभी आरोपी पकड़ा है ATM फ्रॉड में, ये इसका तरीका ये था कि ये पहले ATM में रुकता था. ATM के अंदर जब भी अगर कोई आदमी ATM में पैसे निकालने के लिए जाता था तो वो जैसे ही कार्ड अपना स्वाइप करने के बाद में वो पिन कार्ड
जो एंटर करता है तभी वो उस आदमी को बोलता है कि ये मशीन ख़राब है तो आप दूसरे मशीन पे आ जाओ। तो जो कंप्लेनेंट है वो सोचता नहीं, वो मशीन छोड़ के दूसरी मशीन पे आ जाता है, तभी ये मशीन का सेशन जो रहता है वो उसका चालू रहता है। जैसे ही कंप्लेनेंट पैसे निकाल के बाहर चला जाता है, ये आदमी उसी का फ़ायदा उठाता है और पिन कोड डाला हुआ था इसका फ़ायदा उठा के वो वहाँ से पैसे निकाल लेता है। जी हाँ, इसके पहले भी 2011 में और 2013 में उसको पवई पोजीशन, अंधेरी पोजीशन में पकड़ा गया था। वो इस बार जो रंगे हाथ पकड़ा गया उस टाइम उसने 10,000 रुपये विड्रॉ किए थे। पूरी जानकारी वैसे बताना मुश्किल है, लेकिन यही इसी पोजीशन में लगभग 35,000 रुपये उसने 2 बार निकाले हुए हैं। फिलहाल तो अभी ऐसा कुछ समझ में नहीं आ रहा है, लेकिन अभी तो जो है, जो यहाँ पे कार्ड स्वाइप होता है, कुछ कुछ मशीन आपने देखे होंगे कार्ड अंदर जाता है, इन कुछ मशीन में सिर्फ कार्ड स्वाइप होके बाहर निकालते हैं। जहाँ पे वो स्वाइप करके निकालते हैं उसी मशीन का ये फायदा उठाते हैं। वसईच्या पूर्व भागात सनसिटी परिसरात बद्रीनाथ धाम मंदिराचं भूमिपूजन करण्यात आलं। भूमिपूजन उत्तराखंडचे मुख्यमंत्री हरीश रावत आणि वसईचे महापौर नारायण मानकर यांच्या हस्ते झालं। दरम्यान बद्रीनाथ धाम मंदिराचे दुसरे मंदिर मुंबईच्या वसई भागात होणार आहे। उत्तरांचल परिसरातील लोकांनी बद्रीनाथ मंदिरासाठी ही जागा 2001 मध्ये खरेदी केली होती। 22,700 स्क्वेअर फीट एवढ्या जागेत हे मंदिर, त्याचे अतिथीगृह आणि सामुदायिक भवन बनणार आहे। मंदिर बनवण्यासाठी जवळपास 13 ते 14 करोड एवढा खर्च होणार आहे। या मंदिराला पूर्ण होण्यासाठी किमान 2 वर्षे लागणार आहेत। या मंदिराला पूर्ण करण्यासाठी उत्तराखंडचे लोकही मदत करणार आहेत। मैं आप सबको प्रणाम करता हूँ और सारे उत्तराखंड की ओर से आज एक एकजुट प्रयास के लिए आप सब अपने अपने हाथ, मन और भावना मिलाकर यहाँ पर भगवान बद्रीनाथ का मंदिर का काम शुरू किया है आपने, उसके लिए बहुत 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 बधाई है। तो सबका मन और दिल उसके साथ जुड़ गया है और मुझे पूरा भरोसा है कि जहाँ कहीं बॉम्बे में हमारे प्रवासी बंधु हैं, उत्तराखंडी बंधु में कहूँगा, प्रवासी कहना की जागृति है, क्योंकि प्रवासी तो वो है जो कभी कभी आते हैं और आपको तो हर साल कम से कम हमारा देवता बुलाता ही लगाता है। मैं देता हूँ और रावत जी, मैं आपको इतना ही बोलना चाहता हूँ कि जमीन से लेके तक परमिशन लेने तक हमारे लोक नेता हितेंद्र ठाकुर जी ने निर्देश देने के बाद हमने मदद की है और मंदिर पूरा होने तक मदद करने का वचन देता हूँ। मुंबईच्या बेस्ट परिवहन दर 3 महिन्यांमध्ये आपलं भाडे वाढवत आहे, ज्यामुळे लोकांमध्ये या गोष्टीबद्दल खूप आक्रोश पाहायला मिळतोय आणि या संदर्भातील एनसीपीच्या विरोधात मोर्चा काढण्यात आला। यामध्ये मुंबई प्रदेश अध्यक्ष उमा यांचे म्हणणे आहे की जर सरकार अशाच प्रकारे भाडे वाढवत असेल तर सामान्य प्रवाशांनी प्रवास करायचा कसा, कारण अगोदरच महागाईने होरपळत असलेल्या जनतेला आता बेस्ट बसचे भाडे वाढल्याने आता दुप्पट बोजा सहन करावा लागणार आहे। तर दुसरीकडे बेस्ट भाडेवाढ झाल्याने जनता मोदी सरकारलाही दोषी ठरवत आहे। वातावरणात अचानक झालेल्या बदलाने नागपूर शहरात सध्या गुलाबी थंडीचं वातावरण दिसत आहे। हवामान खात्याच्या माहितीनुसार किमान तापमान 7 अंश घसरले आहे। उत्तरेकडून वाहत असलेल्या थंड वाऱ्यामुळे नागपूर शहर पुन्हा एकदा गारठले आहे। वातावरणातील बदल आणि ढगांच्या दाटीमुळे थंड हवेचे प्रमाण वाढले आहे आणि या थंड वाऱ्यामुळे सर्दी, खोकला यासारखे आजार उद्भवत आहेत। व्हायरल संक्रमणामुळे उलटी, जुलाब यासारख्या आजारांमुळे त्रस्त झालेल्या लोकांना रुग्णालयात मोठ्या संख्येने दाखल करण्यात येत आहे। बदलत्या वातावरणाचा त्रास लहान तसेच ज्येष्ठ नागरिकांना सहन करावा लागतोय। सरकारी रुग्णालयात दर दिवशी विविध आजारांनी ग्रस्त असलेले रुग्ण दाखल होत असल्याचं चित्र सध्या दिसत आहे। नागपुरात आणि विदर्भामध्ये पुन्हा थंडीची लाट आलेली आहे आणि पहिल्यांदा आता हिस्टॉरिकली नागपूरवासियांना वाटतंय की यावेळेस थंडीचा प्रमाण आणि विंटर सीझन हे जास्ती वाढलं आहे आणि यामुळे अपर रेस्पिरेटरी ट्रॅक्ट इन्फेक्शन म्हणजे श्वासनलिकेचे इन्फेक्शन्सची मात्रा खूप वाढलेली आहे। जसं डॉक्टर साहेबांनी सांगितलं की थंडीमुळे व्हायरल इन्फेक्शन्स आणि त्याच्यामध्ये H1N1 स्पेसिफिकली या व्हायरल इन्फेक्शनचे पेशंट्स आता या महिन्यात वाढलेले आहेत।
H1N1 म्हणजे स्वाईन फ्लू. आता हे जे पेशंट्स वाढलेले आहे ते तर ऑलरेडी डायग्नोस्ड पेशंट्स आहेत, पण बाकीचे जे कॉमन लोक आहेत त्यांना पण हे इन्फेक्शन होण्याचं रिस्क आहे. तर हे रिस्क कसं कमी करायचं याच्यामध्ये एकतर खूप गर्दी असलेल्या जागी जाणे टाळावे, चांगलं हायड्रेशन म्हणजे पाणी खूप जास्त घ्यावे, पेशंटला जर सर्दी खोकला असेल अशा पेशंटजवळ जाणे टाळावे. त्याच्या व्यतिरिक्त ज्या पेशंटला सिम्पटम्स आहे म्हणजे त्रास सुरू ऑलरेडी झालेला आहे त्यांनी लवकरात लवकर डॉक्टर्सकडे जाऊन आपल्या डॉक्टर्सकडे जाऊन त्याच्याबद्दलची ट्रीटमेंट घ्यावी. शिक्षणाचा अधिकार हा तळागाळापर्यंत पोहोचला पाहिजे यासाठी अनेक प्रयत्नही सुरू आहेत, पण शासन यावर काही गंभीर दिसत नाही. कारण अनुदानित शाळेत गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांसाठी ठेवण्यात आलेल्या 25% कोट्याचं पालन आज देखील अनेक शाळा करत नसल्याचं समोर आलंय आणि सरकारही या शाळांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न करतंय असा आरोप अनुदानित शिक्षा बचाव समितीने केलाय. मी डॉक्टर सुधीर परांजपे, श्री के नारायण आणि कॉम्रेड महिनी सिंग अनुदानित शिक्षा बचाव समितीच्या वतीने आज आम्ही पत्रकार परिषद घेतली. अनुदानित शिक्षा बचाव समिती गेली 3 वर्ष शिक्षण हक्क कायदा मुंबई परिसरात लागू व्हावा यासाठी कार्यरत आहे. गेल्या 3 वर्षापासून सतत वाढत्या संख्येत आम्ही पालकांना 25% प्रवेशाखाली तरतुदीखाली प्रवेश मिळवून देण्यात यशस्वी झाले आहेत. गेल्या वर्षी 1200च्या वर मुले ही आमच्या प्रयत्नांमुळे प्रवेश घेण्यात यशस्वी झाली आणि आम्हाला एक PIL पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन सुद्धा दाखल करावं लागलं, कारण त्यांना अलॉटमेंट लेटर्स मिळून सुद्धा पालकांना शाळा प्रवेश देत नव्हत्या. अजूनही 10 शाळा अशा आहेत ज्यांनी 30 मुलांच्या वरती मुलांना प्रवेश दिलेला नाही 2014-15 साठी वर्ष संपत आलं तरी. तर पुढील वर्षी काय होणार हे सगळ्या पालकांमध्ये मोठं प्रश्नचिन्ह आहे. केवळ अंधळी विभागात 800च्या वरती पालकांनी आमच्याकडे नावं नोंदवलेली आहेत. धारा विभागात 250च्या वरती नावं नोंदवलेली आहेत. तोच भाग घाटकोपर, पवई इत्यादी विभागांमध्ये आहे. बुलेटिनमध्ये आज इतकंच. तुम्ही पाहत राहा फक्त गरजा महाराष्ट्र न्यूज, सदैव आपल्यासोबत. गरजा महाराष्ट्र न्यूज, सदैव आपल्यासोबत.